Let faith arise in your soul. He will touch you and make you whole. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. वो बड़े मगत चाहे उसी का ध्यान, वो बड़े मगत चाहे उसी का ध्यान। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें अपन आनंद करूया। चुनाव कुछ होता रहे, स्तुति प्रशंसा करे, चुनाव कुछ होता रहे, उसको हम आते रहे, चाहे जहाँ भी रहे, उसको हम आते रहे, चाहे जहाँ भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, glory, praise the Lord, hallelujah, glory. कुछ होता रहे, glory, प्रशंसा करे, होता रहे, उसको हम पाते रहे, चाहे जहां भी रहे, उसको हम पाते रहे, चाहे जहां भी रहे। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो। आणि सर्वजण मिळून टाळ्या वाजवा परमेश्वरासाठी। हालेलुया। Praise the Lord, praise the Lord. Hallelujah. मेरा पमा सर्वजण मिळून टाळ्या वाजवू आपण प्रभूसाठी।
बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की। अरे बहुत फुसका जाए कोल्हापुर का। बोलो यीशु मसीह की। क्या बात है। Hallelujah, glory, glory. आनंदित हो Hallelujah. Let's turn our Bibles to John chapter 20. योहानाचा शुभवर्तमान याचा 20वा अध्याय. John chapter 20. योहान 20 We will read from verse 1 to verse 18. आणि 1 ते 18 आपण वाचणार आहोत. John chapter 20 verses 1 to 18. योहान 20 1 ते 18. Brother, read in Marathi. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधाराच मरिया मगदलीन कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावर धोंड काढली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचं प्रेम होतं तो दुसरा शिष्य याच्याकडे धावत येऊन ती त्याला म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेलंय व त्याला कोठे ठेवले हे आम्हास ठाऊक नाही. यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाला. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओढून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्र पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्र पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा तो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला, कारण त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे आवश्यक आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरिया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओनून कबरे पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 देवदूत, एक उशाजवळ व एक पायाजवळ बसलेला तिला दिसला. ते तिला म्हणाले, बाई का रडतेस? ती त्यांना म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई का रडतेस? कोणाचा शोध करतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा तू त्यांना येथून नेले असेल तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईल. येशूने तिला म्हटले, मरिया. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बोनी म्हणजे गुरुजी. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्यापही पित्याजवळ गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव जो तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो. मरिया मगदलीन गेली व आपल्या प्रभूला पाहिल्याचं व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळवले. हालेलुया. बोला सब लोग. हालेलुया. बोला सर. हालेलुया. Okay. This is a very famous story we all know by heart. आणि ही इतकी सुंदर गोष्ट आहे जी आम्हाला सर्वांना पाठ आहे.
The Bible says that Jesus Christ was died and he was buried. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रभू येशू मेला आणि पुरला गेला. When he was on the earth, he said that after 3 days I'm going to rise again. आणि पृथ्वीवर असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की मी तिसऱ्या दिवशी मरणातून उठणार आहे. So on the early morning, आणि म्हणून भल्या पहाटे Mary Magdalene and other women went to the tomb of Jesus Christ. आणि मरी मगदलेला आणि आणखीन जे स्त्रिया होत्या त्या भल्या पहाटे कबरेजवळ गेल्या. And when they went there, they saw the tomb was the stone was rolled away. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं कबरेजवळ कबरेवरची धोंड ही बाजूला सारलेली होती. And they saw that the cloth was folded and kept. Jesus was not in the tomb. आणि सर्व प्रेत वस्त्र जी होती ती गुंडाळून बाजूला ठेवली होती. येशू त्या कबरेमध्ये नव्हता. The women ran and told that to all the apostles. आणि मग ही स्त्री पळाली आणि जाऊन संपूर्ण प्रेषितांना सांगितलं. Peter, John, James, they were all together in one room. They went and told them. आणि पेत्र, योहान आणि याकोब एका खोलीमध्ये होते. तिने जाऊन त्यांना सांगितलं. And the Bible says the moment they heard it, Peter and John got up. They began to run to the tomb. ज्या क्षणी त्याने ऐकलं त्यावेळेस पेत्र आणि योहान हे उठले आणि जलद कबरेच्या कड पळाले. And John ran first. आणि योहान पहिल्यांदा पळाला And reached the place. आणि त्या जागेला तो पोहोचला. Peter came later. आणि पेत्र त्याच्या मागून आला Looked inside. आणि त्याने आत पाहिलं. They saw the tomb. Jesus was not there. आणि त्याने पाहिलं की प्रभू येशू कबरेमध्ये नाही. This is a story we know. आणि ही गोष्ट आम्हाला सर्वांना माहित आहे. Peter, John, पेत्र आणि योहान Mary Magdalene आणि मरिया मगदलेना all stood near the tomb. आणि ते कबरेजवळ उभे होते. Inside. त्यांनी पाहिलं And they saw Jesus was not in the tomb anymore. आणि त्या कबरेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाहीये त्याने पाहिलं. And after that, आणि त्यानंतर Bible says here, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं read in verse 10. आणि 10व्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं Then the disciples went back to their homes. आणि शिष्य आपल्या घरी परत गेले. What is it, Marathi brother? I want to read that, brother. शिष्य आपल्या घरी परत गेले. ज्याला मिळालं वाचा बरं. कोई पढ़ सकता है? John 20:10. हा तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. अपने घरी आपल्या घरी परत गेले. परत गेले. आपल्या घरी आपला घरी ते परत गेले. परत गेले. Everybody say आपला घरी परत गेले. Chal, come on. हो ना. आपल्या घरी शिष्य आपल्या घरी परत गेले. बोलो बोलो शिष्य आपला घरी परत गेले. बोलो शिष्य आपला घरी परत गेले. अभी संडे मीटिंग खत्म होता. आणि रविवारची सभा संपली. उसके बाद क्या होता? त्याच्यानंतर काय होतं? अपना घरी परत गेले. आम्ही आमच्या घरी परत जातो. मीटिंग हो गया. मीटिंग संपली नेक्स्ट मीटिंग आणि दुसऱ्या मीटिंग पर्यंत we won't be see. आणि आम्ही दिसणार नाही. मीटिंग पे आते ज्यावेळेस आम्ही मीटिंग मध्ये येतो आपल्या घरी परत गेले. आणि मीटिंग झालं की आपल्या घरी परत गेले. आपल्या घरी परत गेले. Come on everybody say आपल्या घरी परत गेला. परत गेले. Everybody came. प्रत्येक जण आले Saw in the tomb. आणि त्याने कबरेमध्ये पाहिलं. Peter and John पेत्र आणि योहान त्याने पाहिलं आपल्या घरी परत गेले. आपल्या घरी परत गेले. Many people come to the meetings. आणि पुष्कळ लोक सभेला येतात. They see the miracles of Jesus. येशूचे चमत्कार पाहतात. They see how God uses a man of God. आणि ते पाहतात की देवाचा माणसाला देव कसा वापरतो. And then आणि त्यानंतर आपल्या घरी परत गेले. आणि आपल्या घरी परत जातात. क्या मीटिंग झाली. काय सभा होती. मीटिंग भारी होती. ओ पिछले मीटिंग में गेल्या 20 लोगों को चंगा मिला. गेल्या मीटिंग मध्ये 20 लोकांना आरोग्य मिळालं. ये मीटिंग में 25 लोगों को चंगा मिला. या मीटिंग मध्ये 25 लोकांना मिळालं. इसका मतलब पिछली मीटिंग के इस मीटिंग में 5 मार्क्स ज्यादा है इसका. आणि मग पाठीमागच्या सभा आणि या सभेमध्ये 5 गुण या मीटिंगला जास्त आहेत. नेगेटिव पॉइंट क्या है? आणि नकारात्मक पॉइंट काय आहे? मीटिंग का प्रीचर ने इतना अच्छा कपड़ा पहना था. आणि पाठीमागच्या जो प्रचारक आहे त्याने एवढे चांगले कपडे घातले नव्हते. ये मीटिंग का प्रीचर क्या जीन्स पैंट पहनता है, क्या 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 पहनता है. आणि ह्या मीटिंगचा जो प्रचारक आहे तो जीन पॅन्ट पहनतो आणि चांगले कपडे घालतो. की नहीं एवढंच नाही हाथ में ब्रेसलेट भी पहनता है. त्याच्या हातामध्ये ब्रेसलेट पण आहे. तो नेगेटिव पॉइंट है. याचा नेगेटिव्ह पॉइंट तो आहे. घर परत गेला. घरी परत गेले. और घर में जाके ये मार्क करेंगे, इसको इतना मार्क, इसको इतना मार्क, इसको इतना मार्क, इसको इतना मार्क. आणि घरी गेल्यानंतर काय उद्योग असेल महत्वाचा. या प्रचारकला हा मार्क, या मीटिंगला एवढे मार्क, त्या मीटिंगला तेवढे मार्क. Sit and talk about it. Sit and talk about it. हा खाली एकत्र बसून त्याविषयी चर्चा करणं. शिष्य आपल्या घर परत गेला. शिष्य आपल्या घरी परत गेले. बोलो बोलो शिष्य आपल्या घर परत गेले. बोलो
शिष्य आपल्या घरी परत गेले. They all left. आणि मग ते सगळे गेले. But the verse next says, verse 11. आणि 11 वचन असं म्हणतं, Verse 10 it says, 10 वचन असं म्हणतं, the disciples went back to their homes, but Mary stood outside the tomb. सर्व शिष्य आपल्या घरी परत गेले, परंतु मरिया त्या कबरेजवळ उभी राहिली. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Disciples went away. शिष्य निघून घरी गेले Okay, they went away. आणि शिष्य विचार केला, बोलल्या, निघून गेले. Maria said, परंतु मरिया म्हणाली, तुम लोग जाओ. तुम्ही जा, मैं नहीं आऊँ. मी येणार नाही, I will stand here. मी इथं उभी राहील. Let me tell you, मला सांगू द्या, if you want to see God doing something in your life, जर तुमची इच्छा आहे की देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करावं, परत गेले लोगों में जिंदगी में कुछ नहीं होता है. आणि जे परत गेले त्यांच्या जीवनात काही होणार नाही. गेले क्रिश्चियंस रहता है ना, उनके जिंदगी में कुछ नहीं होता है. आणि परत घरी गेलेले ख्रिस्ती लोक आहे ना, त्यांच्या जीवनात काही होत नाही. That child of God परंतु ते देवाचं लेकरू, say, ते असं म्हणेल, I will not go home. मी घरी जाणार नाही I will not go back and live the same life. आणि मी घरी जाऊन परत ते जुनं जीवन जगणार नाही. I want to meet Jesus Christ in my life. माझ्या जीवनामध्ये मला येशूला भेटायचं आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Only they are the people who can see something great happening in their life. आणि ते लोकच आहे ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी महत्कृत्य ते पाहणार आहेत. The Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, he stood outside the tomb crying. आणि मरिया कबरेच्या बाहेर रडत उभा राहिली. Everybody says, Radat. उभा राहिली म्हणा, रडत उभा राहिली. बोलो बोलो. कबरेच्या बाहेर मरिया रडत उभा राहिली. मरिया रडत उभा राहिली. मरिया रडत उभा राहिली. हो, उभा राहिली. हा, उभा राहिली. Maria रडत उभा राहिली. बोलो. बोला, जोराने बोला. शिष्य घराने परत गेला. शिष्य घरी परत गेले, मरिया रडत उभा राहिली. रडत उभा राहिली. बोलो बोलो. म्हणा, बोला यार. शिष्य घरात परत गेले, मरिया रडत उभा राहिली. राहिली. बोलो. Maria रडत उभा राहिली. मरिया रडत उभा राहिली. Maria is standing and crying. आणि मरिया त्या ठिकाणी रडत उभी राहिली. My question, माझा प्रश्न, why was she crying? ती का रडत होते? She was crying for Jesus. ती येशूसाठी रडत होती, हाँ या ना? हो का नाही? बोला यार, हाँ या ना बोलो. हाँ, okay. She was crying for Jesus. आणि ती येशूसाठी रडत आहे. Agreed. ठीक आहे. Second question, दुसरा प्रश्न, what kind of Jesus she was crying for? आणि कोणत्या प्रकारच्या येशूसाठी ती रडत आहे? She was not crying for Jesus who can work miracles for her. आणि अशा येशूसाठी ती रडत नाहीये जो तिच्यासाठी चमत्कार करू शकतो. She was crying for a dead body of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू देहासाठी ती रडत आहे. What can the dead body of Jesus do to her? आणि त्या येशूचा मृत्यू देह तिला काय देऊ शकतो? It cannot work a miracle to her. तिच्यासाठी चमत्कार करू शकत नाही. It cannot heal any sickness. कोणताही आजार बरं करू शकत नाही. Dead body cannot multiply 5 loaves and 2 fishes. आणि त्या मेलेला देह 5 भाकरी आणि 2 माशाचं रूपांतर करू शकत नाही. Dead body cannot walk on the water. आणि ते मृत्यू देह पाण्यावर चालू शकत नाही. Dead body cannot cast out demons. आणि त्या मृत्यू देह दुष्टात्मे काढू शकत नाही. This dead body of Jesus cannot do any miracle. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू देह काही चमत्कार करू शकत नाही. The body of Jesus cannot do anything good to Mary. आणि ते येशूचा मेलेला देह मरियासाठी काही चांगलं करू शकत नाही. She was crying for that Jesus. आणि ती अशा देहासाठी रडत आहे. Today, आज why do you follow Jesus? आम्ही येशूच्या मागे काय येतो? अगर मैं यीशु के पीछे आया ना, मुझे एक नया नौकरी मिलेगा. मी येशूच्या मागे आलो ना, मला एक नवीन नोकरी मिळेल, इसलिए यीशु के पीछे आता हूं. म्हणून मी येशूच्या मागे येतो. अरे 1 साल पहले यीशु में कितना अच्छे थे, अभी क्या हो गया कि यीशु को छोड़ दिया? आणि 1 वर्षापूर्वी तू इतका प्रभू मध्ये पेटलेला होता, आता काय झालं? अरे 1 साल के लिए प्रेयर किया, मुझे शादी नहीं हो, इसलिए यीशु को छोड़ के चले गया. आणि 1 वर्ष प्रार्थना केली, हे माझं लग्न झालं नाही, मी येशूला सोडून निघून गेलो. प्रेयर किया, मेरे नौकरी नहीं मिली, यीशु को छोड़ दिया. मी प्रार्थना केली, मला नोकरी नाही मिळाली, येशूला सोडून निघून गेलो. Means याचा अर्थ we want to do business with Jesus. याचा अर्थ आम्ही प्रभू येशू बरोबर व्यवहार करू इच्छित आहे. व्यवहार करू इच्छित आहे. Business
व्यवसाय करू इच्छिता है. यीशु मैं आपके पास आया ना, आप क्या दोगे? मी येशू तुझ्याकडे आलो ना, तू मला काय देणार आहे? अगर कुछ नहीं देगा तो मैं नहीं आऊंगा. जर तू काय देत नाही तर मी येणार नाही तुझ्या माग. This is not the Christian life. हे ख्रिस्ती जीवन नाही. If you follow Jesus as a business, आणि येशूच्या माग व्यवहार म्हणून जर तुम्ही येत आहात, such kind of people can never be used by God. आणि अशा प्रकारचे लोकांचा देव उपयोग करू शकत नाही. But what was Mary crying for? आणि मरिया कशासाठी रडत आहे? Dead body of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू देहासाठी. Why? का? She did not follow Jesus for business. ती येशूच्या माग व्यवहारासाठी आली नाही. She followed Jesus because she loved Jesus. ती येशूच्या माग आली यासाठी की ती येशूवर प्रेम करत होते. Can you hear hallelujah? Hallelujah. हालेलुया. She said, Jesus, ती म्हणाली, येशू आप चमत्कार करो नहीं करो, तू चमत्कार कर किंवा करू नको, आप मुझे ब्लेस करो ना करो, मला तू दे काय का नको देऊ, मैं तो आपके पीछे आऊं मी तुझ्या माग येणार आहे, क्योंकि मैं आपसे प्यार करती हूँ. कारण मी तुझ्यावर प्रेम करते. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. That is a real Christian life. आणि ते खरं ख्रिस्ती जीवन आहे. Real child of God will never do business with God. आणि खरा ख्रिस्त जो पुत्र आहे तो देवाबरोबर व्यवसाय करणार नाही. You follow Jesus because you love Jesus Christ. तुम्ही येशूच्या माग यासाठी जाता कारण तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. Can hear an amen. Zorana amen. You know, when I gave my life to Jesus around 27 years ago, 27 वर्षापूर्वी मी माझं जीवन प्रभू येशूला दिलं. I was a teenage boy. मी एक कवळा तरुण होतो. All that I knew is I gave my life to Jesus. आणि मला काय माहित नाही पण मी माझं जीवन प्रभूला दिलं. I did not know there is something called ministry. मिनिस्ट्री आहे, सेवा आहे हे देखील मला माहित नव्हतं. I did not know that anything called anointing is there. अभिषेक असं काय असतं हे देखील माहित नव्हतं. I did not have any spiritual fathers. आणि मला आत्मिक पिता नव्हते. No man of God to lift me, encourage me, introduce me to anybody. आणि कोणी देवाचा माणूस माझ्या मागे उभा नव्हता की मला त्याने लोकांच्या समोर सादर करावं. All that I knew is the teenage Brahmin boy found Jesus Christ. आणि एवढंच आहे की एक कवळा ब्राह्मण तरुणाला प्रभू येशू ख्रिस्त सापडला. And I was in love with Jesus Christ. मी येशूच्या प्रेमामध्ये पडलो होतो. उस दिन से आज तक अगर मैं यीशु के पीछे जा रहा हूँ उसका कारण एक ही है, राम बाबू यीशु से प्यार करता है. आणि मी येशूच्या मागे त्या दिवसापासून आजपर्यंत जात आहे. त्याचा एकमेव कारण काय आहे की रामबाबू प्रभू येशूच्या प्रेमामध्ये पडलेला आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You know, believers are very शाने होते हैं. आणि बिलीवर्स आहे ना अतिशाने आहेत. सबसे बड़े बिजनेस लोग बिलीवर्स होते हैं. आणि सर्व व्यवहार करणारे जर कोण आहे तर हे विश्वासणारे. For example, उदाहरणामध्ये how many of you know Matthew 6:33? आणि मत्ते 6:33 किती लोकांना माहित आहे? की first thing कितने लोग जानते हैं? किती लोकांना माहित आहे पहिलं देवाचं राज्य प्रथम मिळवा? स्क्रिप्चर बोलो. किती लोकांना ते वचन माहित आहे? सब जोर से बोलो. सर्वजण माझ्या मागे जोराने म्हणा. नहीं हमसे स्क्रिप्चर बोलो. हा. बोलो. त्याचं राज्य Seek first the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. पहिलं त्याचं राज्य व त्याची धार्मिक मिळण्याचं खटपट करा म्हणजे या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील. जानते हैं स्क्रिप्चर या नहीं? हे वचन माहित आहे का नाही? माहित है का नहीं? माहित है का? माहित आहे ना? ओके. ये स्क्रिप्चर तो बड़ा फेमस है. आणि हे जे वचन आहे ते फार प्रसिद्ध आहे. क्यों? का? एक स्क्रिप्चर में पार्ट ए पार्ट बी दोनों है. आणि या या वचनामध्ये भाग अ आणि भाग ब असे दोन आहेत. ओके. अभी मैं ये स्क्रिप्चर, अगर ये स्क्रिप्चर ऐसा होता, भाग एक जर हा वचन असं असतं, seek first the kingdom of God and his righteousness. देवाचं राज्य प्रथम व त्याची धार्मिकता मिळवा जर हे असं असतं, Stop. थांबलं असतं उसके बाद कुछ नहीं. आणि त्याच्यानंतर काही नसतं, कितने लोग ये स्क्रिप्चर बाय हार्ट करते हैं? किती लोक हे वचन तोंडपाठ केलं असतं. क्यों बाय हार्ट करते हैं इसको भी? आणि ह्याच्याला का आपण Seek first the kingdom of righteousness, आणि त्याचं राज्य व त्याची धार्मिकता याचा शोध प्रथम करा, then all these things will be added to me.
आणि त्याचा ब भाग आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याला जुळल्या जातील. सगळा गोष्टी जुळल्या जाते, इसलिए मैं प्रभु के राज्य के लिए जाता हूं. सगळ्या गोष्टी मिळतील म्हणून मी त्याच्या राज्याच्या मागे चाललेला आहे. हालेलुया. The Lord is my shepherd. आणि प्रभू माझा मेंढपाळ आहे. Part A, त्याचा अ भाग part B. आणि त्याचा भाग ब. I will lack nothing. मला काही उणे पडणार नाही. हे मस्त आहे. अगर part B निकल गया, आणि जर ब भाग काढला तर सिर्फ यीशु मेरा चरवाहा है. स्टॉप. आणि प्रभू येशू माझा मेंढपाळ आहे. छान. उसके बाद I will not lack nothing is not there. आणि जर मला काही उणे पडणार नाही हे जर वचन नाही तो कोई भी उसको बाहर नहीं कर कोणी त्याच्याला तोंडपाठ करणार नाही. इसको बिजनेस बोलते. याला व्यवहार म्हणतात. जोर बोल, जोराने बोलो ना. काय म्हणतात? क्या बोलते हैं? व्यवहार म्हणतात. Many Christians are business people. आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक व्यवहारी आहेत. But Mary परंतु मरिया stood outside आणि ती बाहेर उभी राहिली for one reason. एका कारणासाठी. Not because Jesus can do miracle to her, आणि येशू तिला चमत्कार देईल म्हणून नाही, but because she loved Jesus. कारण ती येशूवर प्रेम करते म्हणून. Hallelujah. Hallelujah. She's standing or crying or crying. आणि ती उभी राहून रडत आहे. Listen to me something, brother and sister. बंधू आणि बहिणीनो, एक विशेष ऐका. When she started crying, ज्यावेळेस ती रडत आहे suddenly she saw inside आणि तिने आत पाहिलं, अचानक 2 angels. 2 स्वर्गदूत पाहिले. One sitting at the place where the head of Jesus was, another sitting at the place where the feet of Jesus was. एक देवदूत प्रभू येशू च्या पायथ्याला होता आणि दुसरा त्याच्या डोक्याकडे होता. And the angels asked a question to Mary. आणि त्या देवदूतानं मरियाला प्रश्न विचारला. You know, they say they said the woman, why are you crying? ते म्हणाले, स्त्री तू का रडत आहे? Said they taken my Lord away. I don't know where they put him. माझ्या प्रभूला त्यांनी कुठं नेलं मला माहित नाहीये. Then Jesus came and stood behind her. आणि प्रभू येशू तिच्या मागे येऊन उभा राहिला. Verse 13. आणि 13 वचन I want you to read. Anybody read in Marathi? Verse 15, please. आणि जोराने 15 वचन कोणतरी मराठीमध्ये वाचा. Woman, he said, why are you crying? Who is it you're looking for? वाचा. मराठी में पढ़ो. 15th verse. 15. हा हा. बाई का रडतेस आणि कोणाचा शोध करत आहेस? बोला काय रडते? म्हणा, बाई बोला बोला. का रडतेस, कोणाचा शोध करत आहेस? कोणाचा शोध करता है? बोलो. म्हणा. That's the question God is asking. आणि हा प्रश्न देव आम्हाला विचारत आहे. Whom are you seeking? तू कोणाचा शोध करत आहे? You're coming and crying. आणि सभेमध्ये तू रडत आहे, But whom are you seeking? परंतु तू कोणाचा शोध करत आहे? Are you seeking a Jesus who can work miracles for you? आणि तू अशा येशूचा शोध करत आहे का जो तुझ्यासाठी चमत्कार करू शकतो? Or are you seeking that Jesus whom you love? आणि ज्या येशूवर तू प्रेम करते त्या येशूचा तू शोध करत आहे का? Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Jesus said, whom are you seeking, Mary? आणि प्रभू येशू म्हणाला, मरिया तू कोणाचा शोध करत आहे? And then आणि त्यानंतर again she said, they've taken my Lord away. आणि ती पुन्हा म्हणाली, त्यांनी माझ्या प्रभूला कुठं नेले I don't know where they put him. आणि मला माहित नाही त्यांना कुठं ठेवलेलं आहे. The Lord said, Mary. आणि मग प्रभू म्हणाला, मरिया. She turned and saw. आणि ती वळून तिनं पाहिलं She saw Jesus standing in front of her. आणि तिनं पाहिलं की प्रभू येशू तुझ्या समोर उभा आहे. Listen to me. माझं लक्षपूर्वक ऐका, Listen to me. ऐका. पीटर का नाम बहुत बड़ा है. पेत्राचं नाव फार मोठं आहे योहान का नाम उससे बड़ा है. आणि योहानाचं त्याच्यापेक्षा मोठं आहे. But परंतु none of them saw the resurrected Jesus first. आणि कोणीही प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानानंतर पहिल्यांदा पाहिलं. Who saw the resurrected Jesus? कोणी पुनरुत्थित ख्रिस्त पाहिला? Not Peter, पेत्राने नाही पाहिला, योहानानं नाही पाहिला, but Mary. परंतु मरियानं पाहिलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Why she saw? का तिने पाहिलं? Because she is the one who loved Jesus Christ. कारण ती अशी आहे की तिनं प्रभू येशूवर पूर्ण मनानं प्रेम केलेलं If आहे. you want to see Jesus manifesting in your ministry, जर येशू तुमच्या जीवन तुमच्या सेवेमध्ये जर कार्यरत होऊ इच्छित you आहे want Jesus to manifest His power in your life, आणि येशूचं सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होत आहे हे तुम्हाला जर पाहायचं असेल, ask me. लोक मला विचारतात, What should I do if I want to see Jesus
manifesting in my ministry? आणि बंधू रामबाबू मी करावं काय की प्रभु येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये महान रीतीने कार्यरत होईल. कोई 5 पॉइंट बताओ. आणि काही 5 मला पॉइंट सांगा. कोई पॉइंट नहीं है. काही 5 पॉइंट नाहीये. एक सोपा आहे. यीशु से प्यार करो, अनॉइंटिंग आ जाएगा. येशूवर संगतीवर प्रेम करा, अभिषेक ऑटोमॅटिकली तुमच्यावर येणार आहे. हालेलुया. हालेलुया. मी ऐकू शकतो का? हालेलुया. हालेलुया. Whoever loves Jesus, जो कोणी येशूवर प्रेम करतो Jesus will come and stand behind them, following them. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मागे उभा राहून त्यांच्या संगती चालतो. हालेलुया. 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 पेत्रा कहाँ है तू? आणि पेत्रा कुठं आहेस तू? Jesus said, you are the rock on which I'll build the church. तू खडक आहेस, मी तुझ्यावर माझी मंडळी बांधणार आहे. पेत्रा. आणि पेत्रा तू कुठं गेला होतास? योहान. Sons of thunder. आणि तू एकदम अग्नीचा पुत्र. Oh, you are great John. आणि तू महान योहान आहे. Beloved of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताचा अति प्रिय. Leaning on the chest of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या उरावर आपलं डोकं टेकवणारा. कहाँ गए योहान? आणि योहान तू कुठं गेलेला आहेस? तू कहाँ गया? पेत्रा तू कुठं गेलेला आहेस? तू कहाँ गया? आणि तो योहान तू कुठं गेलेला आहेस? Jesus did not appear to you both. आणि या तुम्हाला दोघांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन झालं नाही. Appear to one simple lady called Mary. एक साधारण स्त्री मरिया नावाची, तिला त्याने प्रथम दर्शन दिलेलं आहे. क्यों? का? मेरी यीशु से प्यार. कारण मरिया येशूवर प्रेम करत आहे. Let me tell you, मला सांगू द्या, you may not have a big ministry. तुम्हाला मोठी सेवा नसेल, There may be some big great name of a man of God. कदाचित एखाद्या देवाच्या सेवकाचं मोठं नाव असेल, And you may be a simple child of God. आणि तुम्ही एक साधं देवाचं लेकरू आहे. But if you love Jesus, परंतु तुम्ही येशूवर जर प्रेम कराल Jesus will come and show himself to you. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला तुम्हाला प्रगट होईल. Hallelujah. हालेलुया. What was I? मी कोण होतो? A 17-year-old teenage boy in Ballari in Karnataka. बल्लारी कर्नाटकामध्ये 17 वर्षाचा मी तरुण होतो. घर से बाहर फेंक दिया, यीशु को माना. येशूवर विश्वास ठेवल्यामुळं घरच्या लोकांनी मला हाकलून दिलं. खाने के लिए खाना नहीं है. जेवायला अन्न नाही, ठहरने के लिए घर नहीं है. राहायला घर नाही. Coming from a rich family. मी फार श्रीमंत कुटुंबामध्ये आलो Coming from highly educated family. आणि अति शिक्षण झालेल्या परिवारातून मी आलेलो आहे. Thrown out of the house. आम्ही घराच्या बाहेर फेकला गेलो रेलवे स्टेशन में सो रहा था. आणि रेल्वे स्टेशनवर मी झोपत होतो. 8 दिन 10 दिन मेरा खाना पानी पानी पी के रेलवे स्टेशन में सोना है. आणि 8 दिवस 10 दिवस फक्त रेल्वे स्टेशनवरचं पाणी प्यायचं आणि तिथं झोपायचं बाकावर. There to encourage. कोण होतो मला उत्तेजन देण्यासाठी? Which man of God knew Ram Babu is existing in Ballari? आणि कोणत्या देवाच्या सेवकाला माहित होतं की रामबाबू नावाचा कोणी एक जन अस्तित्वात आहे? Nobody knew it. कोणाला माहित नाही. But I was in love with Jesus. परंतु मी येशूच्या प्रेमामध्ये होतो. That's why म्हणून Jesus knew Ram Babu is living in Ballari. आणि येशूला माहित होतं की रामबाबू बल्लारीमध्ये राहत आहे. Hallelujah. हालेलुया. And from there he picked me. आणि तिथून मला त्याने उचललं Today he used me to touch 14 nations in the world. आणि जगामध्ये 40 राष्ट्राला स्पर्श करण्यासाठी माझा उपयोग केलेला आहे. Hallelujah. हालेलुया. अगर वो मुझे कर सकता है, जर तो मला करू शकतो, आपको भी कर सकता है. तो तुम्हालाही करू शकणार आहे. Hallelujah. हालेलुया. Simple. साधा आहे. यीशु से प्यार करो. प्रभू येशूशी प्रेम करा. यीशु से प्यार करो. प्रभू येशूशी प्रेम करा. Once you start loving Jesus, everything will happen in your life. एकदा का तुम्ही येशूच्या प्रेम करायला लागला तर सर्व गोष्टी यथायोग्य घडत जाणार आहे. John chapter 14 now. योहानाचा शुभवर्तमान 14वा अध्याय. John 14. योहानाचा शुभवर्तमान 14वा We'll अध्याय read from verse 21 onwards. 21 वचनापासून आपण वाचूया. John 14, we'll read from verse 21. John 14, 21. योहान Whoever has my commands and obeys them, he is the one who loves me. He who loves me will be loved by my Father, and I too will love him and show myself to him. ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मीही त्याच्यावर प्रीती करेल व स्वतः त्याला प्रगट होईल. हालेलुया. बोलो यीशु प्रकट होगा. बोलो सब बोलो. म्हणा येशू प्रगट होईल. जोर से बोलो यीशु प्रकट होगा. बोलो.
Come on, बोलो यीशु प्रकट होगा. येशू प्रगट होगा. If Jesus manifests, जर प्रभू येशू प्रगट होईल अरे miracles होने का मुश्किल होता है क्या? आणि चमत्कार होणं अवघड आहे का? हाँ? आहे का अवघड? एक बार यीशु प्रकट हुआ चमत्कार होता या नहीं होता? बोलो होता या नहीं होता? अनॉइंटिंग आता या नहीं आता? यीशु प्रकट हुआ तो सब हो जाएगा. प्रभू येशू प्रगट झाला तर सर्व काही होतं. हालेलुया. हालेलुया. यीशु did not reveal himself to Peter. आणि पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट झाला नाही, To John. योहानाला प्रगट झाला नाही, Mary. परंतु मरियाला प्रगट झालेला आहे. का? Those who love me, to them I manifest myself. आणि जे माझ्यावर प्रीती करतात त्यांना मी प्रगट होईल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Now comes the question. आता प्रश्न येत आहे, How do I know whether I love Jesus? मी येशूवर प्रेम करतो हे मला कसं कळेल? It is not tomorrow, so जैसे ऐसे आ जाओ, हाथ उठाओ. मी असा हात वर करून रडला म्हणजे मी येशूवर प्रीती करतो हे सिद्ध होत नाही. असं नाहीये बरं का, ऐसा नहीं है. असं नाहीये. Read what Jesus said. आणि येशू काय म्हणाला वाचूया आपण 21. 21व्या वचनामध्ये, Whoever has my commandments and obeys them, he is the one who loves me. जो ज्याच्याकडे माझी आज्ञा आहे आणि जो माझ्या आज्ञा पाळतो तो व्यक्ती माझ्यावर प्रेम करतो. Verse 23. 23वा वचन, Jesus replied, if anyone loves me, he will obey my teaching. प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर दिलं, जो कोणी माझ्यावर प्रेम करतो तो माझी आज्ञा पाळेल. Hallelujah. हालेलुया. जो रोते हैं वो यीशु से प्यार नहीं करते. हा, जे रडतात ते येशूवर प्रेम करत नाहीये. तुझसे प्यार कर. यीशु देखते हैं कि आज नाटक करता रही. प्रभू म्हणतो काय नाटकं चालू आहेत. बेटा तू यहाँ रो 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 के बंबड़े मारता है. इथं रडून रडून तो इथं गोंधळ करत आहेस बाहर जाके जो चाहिए वो करता है तू. आणि बाहेर गेल्यानंतर जे तुला करायचं ते तू करतोस. Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, प्रभू येशू म्हणतो, if you love me, जर तू माझ्यावर प्रेम करतो you will keep my command. तू माझी आज्ञा पाळणार आहे. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. How do I know I love Jesus? मी कसं मला कळतं की मी येशूवर प्रेम करतो? हाथ उठा के गाने से नहीं, हात उचलून गाण्यानं नाही, रोने से नहीं, रडण्यानं नाही, आंसू बहाने से नहीं. अश्रू गाळण्यानं नाही. None of that will show you love Jesus. आणि या कोणत्याच गोष्टी तो सांगणार नाही की तुम्ही येशूवर प्रेम करताय. Jesus says, प्रभू येशू म्हणतो, you love me, जर तू माझ्यावर प्रेम करतोस you will keep my command. तू माझी आज्ञा पाळणार. Can you hear hallelujah? हालेलुया. I'll tell you something, listen to me. काहीतरी विशेष तुम्हाला सांगतो, ऐका. Many believers have this problem. आणि पुष्कळ विश्वासणाऱ्याला समस्या आहेत. You know, once I was talking to a husband and wife. आणि एकदा मी एका नवरा बायकोशी बोलत होतो उनके घर में तो हर दिन ढिमा झगड़ा. आणि रोज त्यांच्या घरामध्ये काय सांगायचं, सुबह सुबह झगड़ा नहीं हुआ ना उनके घर में, आजू बाजू के लोग उठ भी नहीं सकते. अलार्म जैसा टिंग टांग आवाज आए तो उठ जाते. आणि त्यांचं भांडणं जर झालं नाही तर शेजारचे उठत नाही, जणू त्यांचं भांडणं जणू काय गजराचं काम करत आहे. एक बार मैं घर पे गया था. एकदा मी एका घरामध्ये गेलो. वो घर में जब मैं एंट्री मारा, ज्यावेळेस त्या घरामध्ये मी प्रवेश केला वो घर में उनके दो बच्चे, लड़का लड़की, भाई बहन, आणि ते लहान लेकरं भाऊ बहीण फुल फाइटिंग. आणि दोघं एकमेकाला भांडण करत होते. फुल फाइटिंग. एकदम जोर जोरानं भांडण करत होते. I went and said, मी त्यांना जाऊन म्हणालो, नहीं, झगड़ना नहीं. मी त्यांना म्हणलो भांडू नका भांडू नका भांडू नका. तू बहीण भाऊ आहे तुम्ही, Not fight like this. तुम्ही अशा रीतीने भांडण करायचं नाही. And girl said, आणि त्या मुलानं आणि मुलीनं मला सांगितलं, अंकल किसने बोला हम झगड़ा कर रहे हैं? कोण म्हणतं आम्ही भांडण करत आहोत? हम तो मम्मी डैडी खेल खेल रहे हैं हम लोग. आणि पप्पा मम्मीचा खेळ खेळतो आहोत आम्ही. क्या खेल brother? हा? कौन सा खेल है? गेम का नाम क्या है? पप्पा मम्मीचा खेळ. पप्पा मम्मी सब खेल. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I was taken husband and wife. आणि नवरा बायको घ्या, Always fighting. नेहमी भांडणं करत आहेत. I said, shall we talk to you something? I said. आणि मी त्याला म्हणलो, मी काय बोलू का तुमच्याशी? He said, Brother Rambabu, I know what you want to say. ब्रदर रामबाबू बोलू नका, मला माहिती तुम्ही काय बोलणार आहात. You're going to tell me तुम्ही मला सांगणार आहात Bible
says, husband, you love your wife as Christ loved the church. आणि जसं तुम्ही म्हणणार आहे मला की जसं येशू ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो तसं नवऱ्याने बायकोवर प्रीती केली पाहिजे. Oh, the Rama, this is what you're going to say. हा मला माहिती आहे रामबाबू तू असं बोलणार आहेस. She also said, आणि ती देखील म्हणाली "Brother, I know what you will tell me also, brother. आणि ब्रदर मला माहिती आहे तुम्ही मला काय सल्ला देणार आहे. You will say, wife submit to husband, the church is submit to Christ. आणि स्त्रियांनी नवऱ्याच्या अधीन व्हावा जसं मंडळी ख्रिस्ताच्या अधीन आहे. We know it. आम्हाला ते वचन माहित आहे. Then I said, why you are not doing it then? आणि मी म्हणालो तुम्ही ते का करत नाही. Husband said, नवरा म्हणाला brother, जो बाइबल में लिखा है ना, which what the Bible that says, husband love your wife as Christ loved the church. आणि जसं बायबलमध्ये लिहिलं आहे की नवऱ्याने बायकोवर प्रीती करावी जसं ख्रिस्तानं मंडळीवर प्रीती केलेली आहे. Same Bible also says, wife should submit to husband. आणि तेच बायबल आम्हाला सांगतं की स्त्रियांनी नवऱ्याच्या अधीन असलं पाहिजे. Let her submit to me like church will submit, then I will love her as Christ loved the church. आणि पहिलं तिनं माझ्या अधीन व्हायला पाहिजे, नंतर मी ख्रिस्त जसं मंडळीवर प्रीती करतो जसं मी तिच्यावर प्रीती करणार आहे. Look to the wife. मी त्या बायकोकडे पाहिलं. She's, brother, wait. थांबा थांबा. And she said, आणि ती म्हणाली I know, brother, you will tell me submit to the husband. मला माहिती आहे बंधू तुम्ही काहीतरी मला सांगणार आहे नवऱ्याविषयी. Same Bible says, परंतु तेच बायबल सांगतं husband love your wife. नवऱ्यानं बायकोवर प्रीती करावी. Let my husband love me as Christ loved the church. आणि माझा पती माझ्यावर जसं ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी प्रीती करू दे. And I will also submit to my husband. आणि त्यानंतर मी त्याच्या अधीन होईल. ये तो कहता है पहले उसको अधीन होने दो. आणि हा म्हणतो तिला पहिला अधीन होऊ द्या. ये तो बोलती है पहले उसको प्यार करने दो. आणि ती म्हणते की नवऱ्याने माझ्यावर पहिलं प्रेम केलं पाहिजे. जब तक तू अधीन नहीं होती मैं प्यार नहीं करता. जोपर्यंत तू अधीन होत नाही मी प्रेम करत नाही. जब तक तू प्यार नहीं करता मैं अधीन नहीं होती. आणि जोपर्यंत तू प्रेम करत नाही मी अधीन होत नाही. This is the problem many families. आणि असाच अडचणी परिवारामध्ये आहेत. I want to tell you something. Listen. मला काहीतरी विशेष सांगू द्या. My obeying God should not depend upon whether other person is obeying God or not. माझं देवाच्या वचनाची आज्ञा पालन दुसरे आज्ञा पालन करतात का नाही त्याच्यावर अवलंबून नाही. I obey God because I love Jesus. मी देवाच्या आज्ञा पाळतो कारण मी येशूवर प्रीती करीतो. Hallelujah. हालेलुया. Jesus said, प्रभू येशू म्हणाला if you love me, जर तू माझ्यावर प्रेम करशील you will keep my command. तू माझी आज्ञा पाळेल. If the wife does not submit, no problem. आणि जर बायको अधीन होत नाही काहीच समस्या नाही. I am going to love my wife as Christ loved the church, not because she submits to me, but because I love Jesus Christ. आणि ती मला अधीन होतं यामुळे मी तिच्यावर प्रेम करत नाही परंतु प्रभू येशूची आज्ञा आहे की त्यामुळे मी तिच्यावर प्रेम करतो जसं ख्रिस्तानं मंडळीवर प्रेम केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. Any believer who comes and says, उसको करने दो, बाद में मैं भी करता हूं. कोणी विश्वासणार येऊन असं म्हणाल पहिल्यांदा तिला करू दे मग मी करेल. That person is never loving Jesus Christ. आणि त्याचा अर्थ तो व्यक्ती येशूवर प्रेम करणारा नाही. अरे पास्टर उससे प्यार करो ना. आणि पास्टर त्याच्यावर प्रेम करा ना. पहले उसको मेरा बात सुनने दो, तब मैं प्यार करता हूं. पहिल्यांदा तिला माझं ऐकू द्या मग मी तिच्यावर प्रेम करेल. That shows you the pastor doesn't love Jesus Christ. आणि याचा अर्थ आहे की पाळक देवावर प्रेम करत नाही. Pastor loves the congregation because not because congregation is good, but because the pastor loves Jesus Christ. आणि पाळक आपल्या मंडळीवर प्रेम करतो यासाठी नव्हे की मंडळी चांगली आहे परंतु तो ख्रिस्तावर प्रेम करतो म्हणून त्यांच्यावर प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Why do you give in the church? तुम्ही चर्चमध्ये का देता. Not because your pastor is good or bad, आणि तुमचा पाळक चांगला आहे वाईट आहे यामुळं नाही but because you love Jesus. कारण तुम्ही येशूवर प्रेम करता. Whatever we do only because we love Jesus. आणि जे काय आम्ही करतो तर यासाठी करतो कारण आम्ही येशूवर प्रेम करतो. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. You know, somebody asked me about one brother. आणि एका भावाविषयी कोणीतरी मला विचारलं Rambabu, do you know that pastor? बंधू रामबाबू त्या पाळकाला तुम्ही ओळखता का. I said, yeah, वो मेरा बहुत अच्छा दोस्त है. हो हो माझा तो चांगला मित्र आहे. That man said, तो माणूस म्हणाला but लेकिन मैं जब उससे पूछा, ज्यावेळेस मी त्याला विचारलं he said, रामबाबू मुझे पसंद ही नहीं है. आणि तो म्हणाला रामबाबू मला आवडत नाही. आप तो बोल रहे हो आपके बहुत अच्छा दोस्त है. तुम्ही म्हणतात तो तुमचा चांगला मित्र आहे वो तो बोल रहे आपको पसंद ही नहीं करता. आणि तो व्यक्ती म्हणतो की मला रामबाबू आवडत नाही. I said, simple. हे साधा आहे. मैं ऐसा नहीं बोला कि मैं उसका दोस्त हूँ. मी असं म्हटलं नाही की मी त्याचा मित्र आहे. वो मेरा दोस्त है. मी असं म्हटलं तो माझा मित्र आहे.
हालेलुया. वो मेरा दोस्त नहीं, मैं उसका दोस्त नहीं हो सकता, मी त्याचा मित्र होऊ शकत नाहीये, लेकिन वो मेरा दोस्त है. परंतु तो माझा मित्र आहे. हालेलुया. 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 अगर तू मेरा दोस्त है तब मैं तेरा दोस्त हूँ. जर तू माझा मित्र आहे तरच मी तुझा मित्र आहे. अगर तू मुझे प्यार किया मैं तुझे प्यार करूँगा. तू जर माझ्यावर प्रेम करतो तर मी तुझ्यावर प्रेम करतो. The reason I obey God is only because I love Jesus Christ. आणि मी येशूची आज्ञा यासाठी पाळतो कारण मी प्रभूवर प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Check yourself. आणि स्वतःला तपासून पहा. मीटिंग पे आते, सभेला येतात, चर्च में येते, चर्चमध्ये येतात, हाथ उठाते, हात वर करतो यीशु तुमसे प्यार करता हूँ, we say all this. आणि येशू मी तुझ्यावर प्रेम करतोय सगळं आम्ही म्हणतो. But I want to challenge you believers. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनो मी तुम्हाला आव्हान करीत आहे. I want to challenge you pastors and evangelists. आणि स्वार्थक आणि पाळक मी तुम्हाला आव्हान करू इच्छित आहे. Do you love Jesus? तुम्ही येशूवर प्रेम करता का? How do you know you love Jesus? आणि तुम्ही येशूवर प्रेम करता हे कसारून सिद्ध होते? Obey His word. फक्त त्याचं वचन पाळण्याच्या द्वारे. I always say this. मी नेहमी म्हणतो Obeying God is one-way traffic. आणि देवाची आज्ञा पाळणं म्हणजे एकरी मार्ग आहे. One-way traffic कहते हैं? एकेरी मार्ग जाणतो आपण? जानता है नहीं? हाँ. It's only one-way traffic. आणि एकाच मार्गानं तो यात्रा आहे. I obey God. मी देवाची आज्ञा पाळतो. Does not matter whether you obey God or not. तुम्ही आज्ञा पाळता त्याचा काही फरक पडत नाही, परंतु मी देवाची आज्ञा पाळतो. Hallelujah. हालेलुया. But many people of God, पुष्कळ देवाचे लोक two-way traffic. त्यांच्याकडे दुहेरी मार्ग आहे. तू ये करो, मैं ये करता. तू ये नहीं किया तो मैं ये नहीं करता. तू हे कर म्हणजे मी हे कर, तू हे नाही केलं तर मी ते करणार नाही. So you don't love Jesus. याचा काय दाखवतं की मी येशूवर प्रेम करत नाही. Jesus said, प्रभू येशू म्हणाला, if you love me, जर तू माझ्यावर प्रेम करतो you will obey me. तू माझी आज्ञा पाळणार आहे. Hear and amen. आमेन. ऐकू शकतो का? What happened if I love Jesus? जर मी येशूवर प्रेम केलं तर काय होईल? Read the verse 23. 23 वचन वागा. If anyone loves me, he will obey my teaching. आणि जो कोणी माझ्यावर प्रेम करतो तो माझी आज्ञा पाळेल. My Father will love him, माझा पिता त्यांच्यावर प्रेम करेल and we will come to him and make our home with him. आणि आम्ही त्यांच्याकडे येऊन आम्ही आमचं घर त्यांच्यामध्ये करू. Hallelujah. हालेलुया. जब यीशु और पिता अपना घर तुम्हारे अंदर बनाएगा, जर येशू आणि पिता त्यांनी जर आपलं घर तुमच्यामध्ये स्थापन केलं, आपको रोकने वाला कौन है? तुम्हाला थांबवणारा कोण आहे? Hallelujah. हालेलुया. की कौन सा की? कोणती चावी आहे? Love Jesus. येशूवर प्रेम How करणं. do you love Jesus? येशूवर कसं प्रेम करणं? You obey Jesus. येशूची आज्ञा पाळणं. You love and obey him. ज्यावेळेस तुम्ही प्रेम करता, आज्ञा He पाळता will manifest himself to you. आणि तो तुम्हाला प्रगट होईल He and the Father will come and dwell with you. आणि पिता आणि तो आमच्यामध्ये येऊन वस्ती करेल. And when that happens, आणि ज्यावेळेस ते घडतं, आपके मिनिस्ट्री में अनॉइंटिंग ही अनॉइंटिंग, मिरेकल्स ही मिरेकल्स होने वाला है. तुमच्या सेवेमध्ये अभिषेक आणि चमत्कारवर चमत्कार होणार आहे. Tonight आज दुपारी, you will see miracles. आज रात्री तुम्ही चमत्कार पाहाल ऐसा मिरेकल देखने वाला है कि आपने जिंदगी में नहीं देखा होगा. आणि असे चमत्कार पाहाल की तो आपल्या जीवनामध्ये कधी पाहिले नाही. How do you know, brother Rambabu? बंधू रामबाबू, हे तुम्हाला कसं कळतं? Simple. साधा आहे. Yeshu is going to manifest himself. प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होणार आहे. बोलो आज शाम म्हणा, आज संध्याकाळी यीशु प्रकट होने वाला है. प्रभू येशू प्रगट होणार आहे. जोर से बोलो. जोराने म्हणा, आज शाम यीशु प्रकट होने वाला है. हालेलुया. हालेलुया. आखिरी एक सवाल पूछो, खत्म करता हूं. आणि शेवटला एक प्रश्न विचारतो आणि बंद करतो. How many want the grace of God in your life? किती लोकांना प्रभूची कृपा आपल्या जीवनामध्ये हवी आहे? I want the grace of God. मला देवाची कृपा हवी How आहे. many want the grace of God? Can I see the hand up? किती लोकांना प्रभूची कृपा हवी आहे? Okay. Now comes the question, how to find the grace? आणि आम्हाला कृपा कशी मिळणार आहे? Ephesians chapter 6. इफिसकराचं पत्र याचा 6वा अध्याय. Open with me Ephesians 6, please. आणि इफिसकराचं पत्र 6वा अध्याय काढा. We will see how grace will come. आम्ही पाहणार आहोत की कृपा कशी येत आहे. Ephesians chapter 6, इफिसकराचं पत्र 6वा अध्याय verse 24, last verse. आणि 24 वचन, शेवटलं वचन. Ephesians 6:24. We'll read it. आपण वाचूया. Grace to all those people who clap, who sing, who cry. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे Grace to all those who cry.
आणि कृपा अशांवर जे रडत आहेत. ऐसा है क्या? असं आहे का? Read the last verse. शेवटलं वचन वाचूया. Grace to all those who love Lord Jesus Christ with undying love. आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्यांच्या सर्वाबरोबर कृपा असो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. If you love Jesus, जर तुम्ही प्रभू येशूवर प्रेम करता, grace will come upon you. तुमच्या जीवनावर कृपा येईल. Can you hear it? Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. So today, म्हणून आज decide. म्हणून निर्णय करा, When I go from here, मी इथून गेल्यानंतर I will go as a person who loves Jesus. मी या ठिकाणून जाताना एक असा व्यक्ती म्हणून जाईल जो येशूवर प्रेम करतो. And I'm going to love Jesus not by crying. आणि मी रडून येशूवर प्रेम करणार नाही. I'm going to love Jesus by obeying Him. मी येशूवर आज्ञा पाळून त्याच्यावर प्रेम करणार आहे. Hallelujah. हालेलुया. आपका मर्जी है. तुमची इच्छा आहे Whether you want to obey God or not, up to you. आणि देवाची आज्ञा पाळायचे का नाही हे तुमच्यावर आहे. But my obeying God does not depend upon whether you obey God or not. आणि माझा आज्ञा पाळणं तुमच्या आज्ञा पाळण्यावर अवलंबून नाही. I obey God because I love Jesus. मी येशूवर प्रेम करतो कारण मी आज्ञा पाळतो कारण मी येशूवर प्रेम करतो. Hallelujah. हालेलुया. Stand up with me, everybody. माझ्यावर उभे राहा सर्वजण. Stand up with me. माझ्यावर उभे राहा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू Lift येशू. your hands